आजरा टोलचे संकट तुर्तास टळले आहे. टोलमुक्ती संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण लढ्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं आहे की पालकमंत्री, राज्यमंत्री आणि आजरा तालुक्यातील लोकप्रतिनिधींसोबत विस्तारित बैठक होईपर्यंत टोल वसुली केली जाणार नाही. या निर्णयामुळे सध्या टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. संघर्ष समितीने मांडलेल्या मागण्या आता वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठवण्यात येणार आहेत. ही यशस्वी टोलमुक्ती ही समितीच्या संयमित आणि ठाम भूमिकेचं फलित आहे. आणि कार्यकर्ते आज मला वाटतं 1-1.5 वर्ष झाले टोलसाठी आपला संघर्ष चालू आहे. परंतु या संघर्षामध्ये त्यांनी अनेक वेळा सांगितले की 20 किलोमीटरच्या आतील टोल माफ आहे तालुक्याला. त्यामुळे आपला आंदोलन पण थोडं विस्कळीत झालं. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून टोलमुक्तीला जरा सौम्य घेतलं. परंतु ही फसवणूक आहे आणि या तालुक्याला 3 आमदार आहेत. 3 आमदारांची जबाबदारी आहे की हा टोल मुक्त झाला पाहिजे. परंतु आमदारांचं दुर्लक्ष दिसायला लागलंय. कारण टोल एका दिवसात काल नोटिफिकेशन करून आज टोल चालू होतोय आणि लोकांना त्याची कल्पना नाही. म्हणजे जाणीवपूर्वक हे केलेलं आहे की काल नोटिफिकेशन दिलं, आज पोलीस बंदोबस्त ठेवलाय आणि लोकांच्यावर फक्त टोलचं काहीतरी आम्ही आगाऊपणा केला तर आमच्यावर केसी घालाव्या या उद्देशाने हे नियोजन चालू आहे. परंतु हे नियोजन आपली जनता सगळी सुज्ञ आहे. असं काही दादागिरी करून काय करणार नाही. परंतु साहेब 7 दिवसाच्या आम्ही नोटीस, आज जर आम्हाला काय समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर 7 दिवसाची आम्ही नोटीस देणार आणि पुन्हा तुम्ही किती बी फाटा घेऊन या. आम्ही टोल नेऊन मोरे सरांनी सांगितलं तसं हिरण्यकेशीत नेऊन बुडवणार. नाही तर तुम्ही याच्यावर चांगला तोडगा काढला पाहिजे. तालुक्याला टोल माफ झाला पाहिजे. कारण जे तुम्ही महिन्याला 350 रुपयाचा पास देणार आहे तो 350 रुपयाचा पास म्हणजे वर्षाला 4000 रुपये आपल्या लोकांचं जाणार एका वाहना पाठीमागं. आणि जे भाडं मारणारी लोक आहेत दिवसात 10 वेळा डमडमनं भाडं मारतात, पिकअपनं भाडं मारतात. काही गाड्या रोज इकडे फिरणाऱ्या आहेत. शेतीच्या माध्यमातून शेती मगाशी बऱ्याच वक्त्यांनी सांगितले शेती आपली या गवशे भागात आहे आणि राहायला लोक आजऱ्यात आहेत. ती लोक रोज ये जा करतात. म्हणजे या सगळ्यांची अडचण होणार आहे. आणि हात जर टोल लागला तर लोकांचं भरपूर मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळं या आजरा तालुक्यासाठी टोल मुक्त झाला पाहिजे. नाही तर हा टोल नेऊन किटवड्याला नेऊन बसवा, आमची काय अडचण नाही. आंबोलीजवळ नेऊन बसवा. कुठल्या हे सगळं कंट्रक्शन काढा. एवढा मोठा रस्ता केला, कंट्रक्शन काढायला काय लई पैसे लागत नाहीत. काढा आणि हे सगळं नेऊन तिकडे आंबोलीच्या बाउंड्रीवर बसवा, आमची काही अडचण नाही. नाहीतर याच्यावरती चांगला तोडगा काढला तरच हा टोल मुक्त होईल. नाहीतर लोकांचा आक्रोश म्हणजे सगळ्या बाबतीत जिल्हा परिषदचे 3 मतदारसंघ होते त्याचे 2 गेले. म्हणजे 54,000 मतदारसंघात आता माणसांनी निवडून जायचं. किट्टवड्यापासून ते लाखवाडीपर्यंत मतदारसंघ गेलेला आहे. आणि इकडं पेरनोलीपासून ते याच्या गजरगावपर्यंत म्हणजे त्या माणसाचा संपर्क सुद्धा होत नाही अशा कंडिशनचं नियोजन लावलेलं आहे. आणि याला कारणीभूत प्रशासन आहे. प्रशासनामध्ये जे आपण निवडून दिलेले आमदार किंवा खासदार असतील त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. नाहीतर हे जर लक्ष नाही घातलं तर ह्या तालुक्याचं कायमस्वरूपी वाटोळं होणार आहे. म्हणून राणे साहेबांनी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही आमचा तालुक्याचा लईच जर कंटाळा तुम्हाला असला तर गोव्याला जोडा, म्हणजे आमच्या तालुक्याला 3 आमदार होतील. हे आम्ही मध्ये पेपरला दिलेलं. कारण का आम्ही हे कंटाळून दिलं. कारण आमच्या तालुक्यावर कुठलाही अन्याय करायचा झाला की आमच्याच तालुक्यावर करायचा. काय जरी झालं तरी आमच्या तालुक्यावर करायचं. मग हे तालुक्याचं जे हे करायचं चालू आहे ते कुठंतरी थांबावं आणि तालुक्याला न्याय मिळावा म्हणून तो आम्ही आवाज उठवला. ते का आम्हाला महाराष्ट्र सोडून गोव्याला जायचं नाही आहे. कारण या अन्यायाला किती दिवस कंटाळायचं म्हणून आम्ही हे केलेलं आहे. तर टोलमुक्तीसाठी जे आता हे आपण प्रत्येक वेळी आंदोलन करतोय, निवेदन देतोय, यांनी निवेदन घेणार आणि आम्हाला जावं म्हणून सांगणार. परत विस्कळीतपणा होतोय आणि त्यांचं काम आहे तसं चालू राहतंय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आम्हाला ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही इथून जागा सोडणार नाही. आणि भले आज आम्हाला आम्ही जर गेलो तरी आम्ही 7 दिवसानंतर हा टोल इथून उचलून घेऊन टाकणार हे 100% निश्चित आहे. तेव्हा याच्यावरती व्यवस्थित तोडगा काढावा. तारा न्यूजसाठी आजरा प्रतिनिधी.
बाबा हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.